मन कराय प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करता यायला पाहिजे. मनाला आपल्याला मनावरतीच विजय मिळवायचा आहे. इथं तेच सांगतात की बाहेरचे शत्रू आपले हजारो असतील, आपण त्यांना जिंकू शकतो, पण मनाला जिंकणं फार कठीण आहे. आणि मनाला जिंकण्यासाठी पूर्वीच्या ऋषी मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला, पण एवढं करून देखील त्यांना मनाला जिंकता आलं नाही. 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि मस्तगंधा भोगिली. म्हणजे मनाची एवढी शक्ती आहे की तो क्षणात काय करतो, क्षणात ब्रह्मांडाला एका क्षणात भ्रमण करून येतो, एका क्षणात चक्कर मारून येतो. एवढी त्या मनाची शक्ती आहे. आणि मनाच्या शक्तीपुढं कोणाची शक्ती चालत नाही. म्हणून प्रत्येकाने मनावर विजय मिळवता यायला पाहिजे. मनच माणसाला त्रास देतो आणि मनच माणसाला भगवंताकडे नेतो. मग आता आपण काय घ्यायचं ते आपल्या हातात आहे. भगवंताला प्राप्त करायचं मनाच्या द्वारे की आपण मनाच्या द्वारे सगळे विषय भोगायचे, हे प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे, मनाला रामरूप करायला पाहिजे. जोपर्यंत मन रामरूप होत नाही, मनालाच रामरूप करा. कारण एकदा का मन भजनामध्ये लागला, भजन महत्त्वाचे आहे बरं का. आता तुम्हाला अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या तर मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला आपला मन संपूर्ण फिरत असतो सगळीकडे. आपण जे जे काय आत्तापर्यंत जे काय कर्म केले, दिवसभरात जे आपण कर्म करू किंवा आयुष्यामध्ये जे आपण कर्म केलेले आहेत, किंवा 10 दिवसापूर्वी आपल्या हातातनं जे काही कर्म झालेलं आहे, 2 दिवसापूर्वी जे काही कर्म झालेलं आपल्या हातातनं, त्या कर्मामध्येच तो मन काय असतो, सारखा फिरत असतो. आपल्याकडून जी कर्म होतात ती मनावर प्रतिबिंबित होतात आणि त्याप्रमाणे माणूस काय करतो, तर आपल्या शरीराला चालना देतो मनाप्रमाणे. आणि ते मन जर सातत्याने भगवंताच्या चिंतनामध्ये राहून सर्व कामधंदा उद्योगधंदा केला तर ते मन अजिबात त्रास देत नाही. संतांनी हेच केलेलं आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे काय, कांदा मुळा भाजी अवघी विठा म्हणजे त्यांनी जे काय उद्योगधंदा केला, त्या उद्योगधंद्यामध्ये करताना भगवंताचं नामस्मरण केलं. आणि भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंतच आपल्याला काय करतो, हाताला धरून चालवतो. प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये असो, नोकरी असो, ज्याचा जो असेल धंदा, त्या व्यवसायामध्ये प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण करूनच व्यवसाय करायचं. आणि जो भगवंताचं नामस्मरण करून व्यवसाय करत नाही, मग त्याला वाटतं मी सगळा काय करतो, सर्व व्यवसाय मी सांभाळतो, नोकरी मी करतो, घर माझं, प्रॉपर्टी माझी, पैसा माझा आणि माझं हे सर्व भ्रांतीचं ओझं आहे. आणि म्हणून आपल्याला संसारातून बाहेर निघायचं असेल, या संसार चक्रातून, तर प्रत्येकाने काय करायला पाहिजे, तर भगवंताचं नाम कसं आपलं जास्तीत जास्त दिवसभरात होईल. आणि त्यासाठी आपल्याला सकाळी अर्धा 1 तास, जेवढं जमेल तेवढं 1 तास 2 तास अर्धा तास, जेवढं वेळ मिळेल तेवढा, जेवढं आपलं एकाग्रचित्त मन होईल तेवढं करा. आणि जे एकाग्रचित्त झालेलं मन आपल्याला काय करतो, दिवसभरामध्ये आपण एकाग्रचित्त मन केलं, चित्तामध्ये जी शांती आहे, एकाग्रचित्तामध्ये जी शांती आहे, ती शांती आपल्याला दिवसभर काय करते, दिवसभर आपल्याला ती शांती हेच परमात्मा आहे. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म आहे. तुमच्याकडे शांत राहणं हाच तुमचा परब्रह्म आहे. आणि ती शांती तुमच्याकडे प्रस्थापित झाली का दिवसभर तुम्हाला शांत जसं आपण शांत होत जाणार तसं आपल्याकडे आत्मसुख, आत्मानंद येतो. वाईट विचार मनाकडे येत नाही. आणि जर ती तेवढी अर्धा 1 तास सकाळचा आपण जर त्या भगवंताशी एकरूप झालो नाही, तर दिवसभरामध्ये जी कर्म होतात तीच कर्म आपल्याला काय करतात, रात्री आपल्याला रात्री स्वप्नामध्ये किंवा आपल्याला झोप लागत नाही व्यवस्थित. ह्याचं कारण काय, एकमेव कारण काय, तर आपल्याकडं नामस्मरण नाही. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण सातत्याने करण्यासाठी
आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे आणि त्या नरदेहाच्या माध्यमातून भगवंताशी कसं जोडायचं, आणि ही कला आहे. आणि ही कला कोणाकडे संतांकडे आहे. काही लोक फक्त काय करतात, माल घालतात. तो माल घालून फायदा नाही, कारण माल घालणं म्हणजे परमार्थ नाही आहे. माल घालणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ तोच आहे की जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणं, याला परमार्थ म्हणतात. जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू, लिहिले की ना समर्थ रामदासाने. एकदम एकदम काय थोड्या शब्दामध्ये लिहिलं आहे, जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू. म्हणजे जीवाचा ना शिवाचा ऐक्य होणं, ह्याला परमार्थ म्हणतात. आणि जसं ती माल आपण घातल्यानंतर, तसं मुलगा मुलगी आहे काय करतात, नवीन संसार थाटतात. गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात आणि मंगळसूत्र ब्राह्मण घालून काय करतो, त्यांना संसाराला लावतो. मुलं बालं जो काही प्रपंच असेल, नोकरी धंदा उद्योगधंदा, पण कधी गळ्यात माल घातली तर. आणि मग दोघांना काय करतात, दोघांना एक जीव करून देतात. आणि दोघे एक जीव झाले की तो संसार त्यांचा मार्गाला लागतो, संसार वाढत जातो, मुलं होतात. तसं आपलं आहे. जोपर्यंत आपण गळ्यामध्ये माल कशासाठी घालायचे, तर जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारे श्रीगुरु जोपर्यंत जीवनात येत नाही, तोपर्यंत खरा परमार्थ चालू होत नाही. म्हणून जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू सांगितलाय. सद्गुरू कोणाला म्हणतात, जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारा श्रीगुरु जीवनात येत नाही, तोपर्यंत आपल्याला खरा परमार्थ चालू होत नाही. नुसत्याच माला घालून फायदा नाही, कारण आपण नुसती माल घातली आणि त्यांना असं सोडलं, जा इकडे जा एकादशीला, ह्या वारीला त्या वारीला. ती वारी नाही सांगितली बरं का. तुकोबाराने सांगितले, तुका म्हणे लक्ष लक्षणे अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. स्पष्टपणे लिहिलंय. आतमध्ये लक्ष ठेवून भगवंताचं आतमध्ये नामस्मरण. आतमध्ये बघा, आता वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दार. याचा अर्थ काय हो, जो वासुदेव आहे आपला जो देव आहे, तो जातो येतो, तो श्वास आहे आपला, तो वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा. म्हणजे आत येतो बाहेर जातो, आत येतो बाहेर जातो. काहीतरी जाणे पुण्य करा, जाऊ नये द्याल तर जातो माघारा. काय सांगतात तुकाराम महाराज सांगतात, जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आपल्या श्वासाकडं, तर आपलं सगळं केलेलं आत्तापर्यंत परमार्थ फुकट जाणार आहे. वासुदेव करतो फेरा म्हणजे काय, तो देव आहे, तो जातो येतो, आपल्या आतमध्ये श्वास चालू आहे. त्याच्याकडे लक्ष ठेवून आपण काय करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे देवाचं. श्वासावरतीच आपलं सगळं आहे, श्वासच आपला देव आहे. जर आपला श्वास गेला तर कुठल्या देवाची आपण पूजा करणार. मग तो आहे तोपर्यंत आपण तोच आपला परमात्मा आहे. देव म्हणजे आपला प्राण, लिहिले की नाही. प्राण म्हणजे आपला प्राणवायू, आपला जो अखंड चालू आहे आपला श्वास, तो आपला देव आहे. आणि त्या देवाशी आपण एकरूप होऊन जर भजन केलं तर अखंड ब्रह्मांडाचं ज्ञान होतं. तुकाराम महाराज डोंगरावर कशाला जायचे मला सांगा. भामचंद्र डोंगरावर जायचे, भंडारा डोंगरावर. अहो त्या भगवंताशी, त्या श्वासाशी एकरूप होण्यासाठी जायचे. तो श्वासच तुमचा देव आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठं जाऊच नका. कारण श्वासावरती भजन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. अशा आपण अखंड, कारण 4 वाणी आपल्या आहेत, परा पश्चिंती मध्यमा वैखरी. आणि वैखरी वाणी आपली बंद पडते, रामकृष्ण हरी. अंतकाली तीच बंद पडणार आपली. परेतून भजन व्हायला पाहिजे. आणि परेचा नाम वेगळा आहे. आधी अनादी काळापासून जो भगवान शंकरांनी जपला, जो दत्त महाराजांनी जपला, तुकोबारांनी जपला, ज्ञानोबारांनी जपला, मीराबाईंनी जपला, जनाबाई, अनेक संतांनी तो नाम जपलेला आहे. तो नाम जपू यज्ञ परम, लिहिले की नाही. आधी अनादी कालचा आहे तो. नाम जपू यज्ञ परम, बाधूना सके स्नानादी कर्म. आंघोळ करायची पण गरज नाही, अखंड चालू आहे तुमचा. नामे पावन धर्म. नाम बघत नाही, धर्म आहे का अधर्माने वागतो का धर्माने वागतो माणूस, हे बघत नाही. नाम परब्रह्म वेदार्थे. बघा, नामच परब्रह्म वेदांच्या मताने. आणि म्हणून 7 रांजण भरतील एवढी पाप केली वाल्या कोलीने, आणि एका क्षणात गेली. ह्याचं कारण काय, ह्याचं कारण नाम. लक्षात घ्या, कितीही आपल्याकडे जरी पाप असतील तरी एका क्षणात त्याचा भस्म करणारा नाम आहे. आणि म्हणून तो शस्त्र आहे एक प्रकारचा, आपल्याला लढायला शिकवणारा शस्त्र आहे. आणि मनाला शांत करणारा शस्त्र असेल तर तो नाम आहे. जोपर्यंत आपण
आपल्या पश्चिम द्वारातून म्हणजे पश्चिम घाटातून, बरं का, शब्द काय वापरलं ज्ञानवरांनी, पश्चिमा चालविल्या आत्मा असे निर्धारी, ते सुख काय सांगू. वाचा बोलवता, वाचन सांगताना येत नाही, ते आपल्या अनुभवाचा विषय. तो फळले भाग्य आता अवघी चिंता वारली, श्री गुरु भेटले हो त्यांनी धैर्यले करी, पश्चिमा चालविल्या आत्मा असे निर्धारी, ते सुख काय सांगू. वाचा बोल, वाचेचा परमार्थ नाहीये, अनुभवाचा परमार्थ आहे. आणि ही आरती कोणाची आहे तर निवृत्तीनाथांची आरती आहे. बघा, आरतीमध्ये सगळं लिहून ठेवलं आहे. आपल्याला कळत का नाही, आपल्याकडे ते नाम नाही. आपण आता आपल्या विषयांकडे, आपल्या या एकनाथी भागवताकडे वळूया. आपल्याला बरंच काय सांगता येईल, पण शास्त्र सोडून आपल्याला जाता येत नाही. कारण शास्त्रामध्ये लिहिलं आहे तेच खरं आहे. आणि ते हे शास्त्र पण कोणाचं, नाथबाबांचं आहे, की ज्याच्या घरी, विचार करा, भगवंत श्रीखंड म्हणून किती वर्ष सेवा केली त्यांनी. अशा संतांची शास्त्र आहेत ना, आपल्याला ती वगळता येणार नाही. त्यांनी जे काय लिहिले ते खरं आहे, कारण त्यांच्या अनुभवाचं त्यांनी लिहिले. आपल्याला तसा अनुभव येणारच आहेत, पण आपल्याकडे नाम असलं पाहिजे, आपल्याकडे गुरु तसा असला पाहिजे. इतर शत्रू नावरती, ओळी क्रमांक 716, एकनाथी भागवत अध्याय 23, श्लोक क्रमांक 49 आणि ओवी क्रमांक 716. इतर शत्रूंनावरती तरी पळो ये हातोहाती, रिघून या गडदुर्गा प्रति वाचती गजी देखीजे. आता भगवंत सांगतो उद्धवाला, बघ उद्धवा, मनाला कुणालाही जिंकता येत नाही. मन हा शत्रू पण आहे, मित्र पण आहे. मनाशीच मित्रत्व करा. मनच तुमचं काय आहे, नाही नाही आन दैवत, तुका म्हणे मना ऐसे. मन हाच तुमचा देव आहे. आणि त्या मनाला आपण नको त्या गोष्टीला, नको तिकडे नेलं, आपण भरकडत सुटलो, तर ते मन आपल्याला थाऱ्यावर नाही ठेवणार, बरं का. मनाला जेवढं तुम्ही स्थिर करणार, शांत करणार, तेवढा परमात्मा, मनच परमात्मा आहे. नाही नाही आन दैवता, तुका म्हणे मना ऐसे. मन हाच तुमचा देव आहे. आणि मन हाच तुमचा कोण आहे, शत्रू पण मन आहे, मित्र पण तोच आहे. मग त्याच्याशी मित्रत्व कशी करायची हे आपल्याला श्रीगुरु शिकवतात. आणि ते मित्रत्व आपल्याला करण्यासाठी आपल्याकडे नाम असलं पाहिजे. कारण मनाला नामामध्ये अडकवायचं, मंत्रामध्ये नाही, बरं का. मंत्रामध्ये नाही. मंत्राने मन तुम्हाला मानणार नाही. मंत्र हा काय माहिती का, मन हा माणसाला तारणार नाही आहे. मनाला काय पाहिजे तर नाम पाहिजे. आधी अनादी काळाचं नाम आहे आणि सर्व संतांनी तेच केलेलं आहे. राम म्हणता वाट चाले आणि यज्ञ पावला पावले सांगतात. पावला पावला गणित यज्ञ चालू तुमचा नामाचा, पण तुमचा त्याच्याकडे लक्ष नाही आहे. राम म्हणता वाट चाले आणि यज्ञ पावला पावले, प्रत्येक पावला गणित यज्ञ चालू आहे तुमचा श्वासाचा यज्ञ अखंड चालू आहे. नाम हा यज्ञ आहे. नाम जपू यज्ञ आहे तो. आणि त्या नामाकडं जी जी गोष्ट येईल वाईट, ती जळून जाईल महाराज, एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे. आणि ती आम्हाला अनुभूती आली आणि म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही येण्याचं कार्य, बरं का. श्री गुरु आमचे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा ह्यांच्या अनुग्रहाच्या माध्यमातूनही आम्ही तुमच्यापर्यंत ज्ञान पोचवण्याचं काम करतो. आम्हाला अनुभव आले ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो. आम्ही काही शास्त्र सांगायला आलो नाही तुम्हाला, आम्ही ज्ञान सांगायला नाही आलो, बरं का. संतांचं निरोप आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायला आलो आहे. संतांनी जे लिहिलं आहे तेच तुमच्यापर्यंत सांगायचं आम्हाला. आमच्या मनाचं आम्ही काहीही सांगत नाही. इतर शत्रूंनावरती तरी पळू येते हातवती. मोठे मोठे शत्रू असले तुमचे तरी ते आवरता येत नाही आणि ते पळून जातात. रिगोनिया गडदुर्गा प्रति वाचती गती देखील. आणि काही शत्रू जे आहेत ते काय करतात, त्या गुहेत लपतात, किल्ल्यात लपतात. परी पळावा या मनापुढे, पळतात त्रैलोक्य होत थोकडे. परंतु मन असा आहे की त्यांना त्या मनाला पळण्यासाठी तिन्ही लोक पण थोकडं पडतील एवढं त्या मनाची गती आहे. मनाची गती कशी आहे, तरी परी पळावं या मनापुढे, पळतात त्रैलोक्य होय थोकडे. तिन्ही लोक पण थोकडे पडतील त्या मनाला, एवढी त्या मनाची गती आहे.
जेथ लपावे अवघडे तेथही रोकडे मन पावे. जिथं लपाल तिथं मनच तुमच्याजवळ आहे. मनच तुमचा मित्र आहे आणि मनच तुमचा शत्रू आहे. ह्याच्यासाठी नाथबाबांनी आपल्याला हे संपूर्ण जो काय हे भिक्षुक गीता आहे, त्या भिक्षुक गीताची कथा, त्या कृपण ब्राह्मणाची कथा आपल्याला आम्हाला पटण्यासाठी त्या मनाला कसं आवरायचं आणि आपल्या पुढं त्या कृपण ब्राह्मणाला ती कथा सांगितली आणि त्या कृपण ब्राह्मणाची अवस्था कशी झाली हे भगवंताने आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे काय सांगतात बघा. मनाचे सेनापती शूर काम क्रोधादी महावीर. मनाचे सेनापती कोण आहेत? मनाला कोण चालवतात? तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या सगळ्या ह्या मनाकडे आहेत. हे मनाचे कोण आहेत? शत्रू आहेत. मनाचे सेनापती शूर हे सगळे कोण आहेत? मनाला चालवणारे सगळे आहेत. पण मनाला ब्रेक कसा द्यायचा? तर भगवंताच्या नामस्मरणातून. आणि ते नाम ओरिजिनल असलं पाहिजे बरं का. असं मंत्र तंत्र त्याच्यामध्ये मन थांबत नाही, अजून पळणार ते मन. कारण आपल्याला जी अनुग्रहाच्या माध्यमातून दिलेली प्रक्रिया आहे ती आपली मूलाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत धावे. धाव कशी आहे? मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, सप्तचक्र भेदन करून महाद्वार ओलांडावे, मग देवदर्शन घ्यावे. बघा काय लिहिलं आहे. नंतर देवाचं दर्शन आहे. महाद्वार ओलांडावे, 10व्या दार ओलांडल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन आहे. आणि हे कोण सांगेल सांगा तुम्हाला? हे सांगण्यासाठी अनुभूती लागते. अनुभव. तुका चाखून या सांगे, अनुभव आहे अंगे. हे त्यांना सांगायचं तुकोबारायांना. तुम्हाला आम्हाला हे अनुभव तसंच यायला पाहिजे. बाकी प्रपंचातले अनुभव सांगून काय फायदा मला सांगा. प्रपंच जाणारच आहे आज न उद्या. प्रत्येकाने राजे महाराजे झाले, राजे महाराजे चक्रवर्ती, परंतु सायुज्यता मुक्ती कोणी देणार नाही हो. सायुज्यता मुक्ती पाहिजे आपल्याला. हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे ना. जर आपल्याला सायुज्यता मुक्ती मिळाली नाही तर मग आपल्याला सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता हे चारही मुक्त्या आहेत. ह्या चारही मुक्त्यांच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. तुका म्हणे मुक्ती परनियली नवरी आता 4 दिवस खेळी मिळी. म्हणजे काय? मुक्तीला काय केलं आम्ही? नवरी करून ठेवली. परनियली नवरी. मुक्ती काय करते? नवरी करून ठेवली तिला. आणि आता 4 दिवस खेळी मिळी. म्हणजे मुक्तीच्याही पलीकडं मुक्त होता परी बरेच झाला बद्ध. बघा मुक्तीच्याही पुढे जायला सांगितलं आहे. मुक्ती काय माहिती का? मुक्ती म्हणजे पण त्याच्याही पुढे सायुज्यता मुक्तीच्याही पुढे जायला पाहिजे आपल्याला. तेवढी अवस्था आहे आपली. आणि त्या अवस्थेला जाण्यासाठी हे शास्त्र लिहिलेले सगळ्यांनी. आणि शास्त्र लिहिण्याचं कारण काय? की प्रत्येकाला, प्रत्येक जड जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे. आणि म्हणून संतांनी हे अवतार घेतलेले आहेत. हे अवतारी पुरुष आहेत बरं का. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ भागवत, नाथ महाराज हे सगळे अवतारी पुरुष आहेत. आणि या अवतारी पुरुषांनी काय केलं आहे? अवतार घेऊन हे कार्य केलेलं आहे तुमच्या आमच्यासाठी. हे असे सामान्य पुरुष नाही आहेत. अनेक जन्मामध्ये त्यांनी, मला सांगा, गौतम बुद्धाने सांगितलं आहे की मला 499 जन्म माझे असेच गेले. भगवंताचं ध्यान करता करता, तपश्चर्या करता करता, आणि 500व्या जन्मी मला काय भगवंत भेटला. आपल्याला ह्या कथा सांगायला नको, भरपूर कथा आहेत. ज्ञानोबारायांची पण काहीतरी मला वाटतं काहीतरी 100 का 121 समाधी आहे तिथे. म्हणजे ह्या लोकांनी अनेक जन्मामध्ये भगवंताचं नामचिंतन केलेलं आहे. एका जन्माचं चिंतन नाही. म्हणून जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले, तव या विठ्ठले कृपा केले. तुकोबाराय म्हणतात की नाही, कित्येक जन्माची शिल्लक आहे. अनेक जन्माची थोडी थोडी पुण्याई, थोडी साठत. आता तुमचं जे काही कार्य आहे, प्रत्येक जीवाचं कार्य आहे, प्रत्येक साधकाचं कार्य आहे, ते तुम्हाला ह्याच जन्मात तुम्हाला काय होईल, फलश्रुती मिळेल किंवा नाही मिळेल माहीत नाही. परंतु पुढचं जन्म आपल्याला, बरं का, पुढचं जन्म आपल्याला मनुष्य देहच मिळणार आहे. कारण 6व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो की योगभ्रष्ट
पुरुषांचं कसं काय होईल? वाचा तुम्ही ज्ञानेश्वरी, नीट वाचा बरं का. योगभ्रष्ट पुरुषांचं कसं काय होईल? भगवंताला प्रश्न केला अर्जुनाने. अर्जुन म्हणतो, अरे बाबा तू का घाबरतो? कारण ज्याला माझ्या नामाचं ध्यास लागलं, नामाचं बरं का, ज्याला माझ्या नामाचं ध्यास लागलं आणि जो ध्यानाला बसतो, अखंड ध्यान करतो 2 तास 3 तास, आणि त्याचं चिंतन फुकट जाणार नाही. अंतकाळी त्याची इच्छा राहिली, अरे बापरे माझं भजन अर्धवट राहिलं, माझं नामस्मरण अर्धवट राहिलं, माझं ध्यान अर्धवट राहिलं, तर परत त्याला तो नरदेह मिळेल सांगतात. आणि ज्यांच्याकडे नाम नसेल मग त्यांना आम्ही नाही बोलू शकत. 6व्या अध्यायामध्ये सरळ सरळ लिहिलंय, मनाचे सेनापती शूर, काम क्रोधादी महावीर. काम क्रोध काय आहेत म्हणून तर लिहिले काय, ज्ञानोबाला सांगतात की नाही, तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. तो कामच काय करतो माणसाला? कामच कामानेच काढलंय घाम माणसाचा. तो कामच काय करतो माणसाला? एक म्हणून तर ज्ञानोबाला सांगतात, तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. बघा, तो काम विषय आपला गेला तर आपलं मन काय कुठे राहील? आत्मसंतोषी. आत्म्याकडे संतोष येईल, तुमच्या आत्मा सुखी होईल, शांत होईल. सगळे विषय एक, कामातून क्रोध, कामातून लोभ, कामातून मोह, कामातून दंभ, असे 8 64 विषय आपल्यामध्ये आहेत. एकच विषय आहे का आपल्याकडे? आपल्याकडे एकच विषय आहे का हो? एका विषयातून दुसरा, असे 8 64 विषय आपल्याकडे. आणि या 64 विषयांना आपल्याला आवर घालायची असेल तर त्याला एकच नामरूपी शस्त्र आहे. नाम काय? शस्त्र आहे, जेणे तारिले अपार. नामरूपी नौकेमध्ये बसा, नामरूपी नौकेमध्ये बसा, त्या भगवंताचं ध्यान करा आणि ये लोकातून परलोकात जा. जर नौका नसेल तर मग, नामरूपी नौका नसेल तर मग काही इलाज नाही त्याला. आम्ही काही बोलू शकत नाही याच्यावर. मनाचे सेनापती शूर, काम क्रोधादी महावीर. बघा, काम क्रोध सगळ्यात काय शत्रू आहेत, त्यांचा मार अति दुर्घर. ते शत्रू असे आहेत हे 84ला घेतल्याशिवाय जायना, असा त्या विषयांचा पण आहे प्रत्येक जीवाला. 84, कारण शेवटीला त्यांना काय, विषयांना काय करायचं आहे? ह्या शरीराला वापरून घ्यायचं आहे. ह्या शरीराला वापरतात ते, आपल्या प्रत्येक योनीमध्ये आपल्या शरीराला वापरतात. आणि ते कोणाच्या बापाने बरं का ऐकत नाही कोणाचा विषय. ते म्हणून तर लिहिले की नाही, विषय कसे आहेत तर विषयदरीची व्हाग येते, पाण्याविना बुडू येते, चिखलाविना रोव येते. हे कोणाचे ना आटोपती. बघा, कोणाने कोणाच्या हे आटोपणार नाही. एवढे विषय काय प्रबल आहेत माणसाचे. आणि ज्ञानी माणसाला तर कुठल्या कुठे नेऊन टाकतात ते. आता तुम्हाला या आपल्या भारतामध्ये बऱ्याच केसेस झाले असे, बघितलं का? ज्ञानी माणसाच्या मागे जास्त हात धुवून लागतात विषय माणसाचे. आणि या विषयांना आपल्याला जर काबूत करायचे असतील तर ज्ञानोबा सांगतात की स्वतः अंतःकरण जिता, सकळ कामोपशांता. स्वतःचा अंतःकरण जिंका, सकळ कामोपशांता. सगळ्या विषय शांत होतील. म्हणून तुम्ही ध्यान करावं. ध्यानाशिवाय नाही, ध्यान ज्याने नाही केलं त्याला ज्ञान येईलच कुठनं सांगेल, येऊच शकत नाही हो. जो ध्यान करत नाही त्याला ज्ञान नाहीच असं समजायचं. ते उगाचच पोर खेळे आपलं असं समजायचं आपण. कारण ज्ञान हे जे भेटी ध्यानाची, ज्ञानोबा सांगतात, ध्यानाच्या भेटीला तुकोबारा ध्यान करायला जायचे म्हणून त्यांना ज्ञान आला. जनाबाई ध्यान करायची, नामदेवराया ध्यान करायचा. नामदेवरायाच्या हातातून प्रत्यक्ष देव जेवायचा, तरी पण देवाने सांगितले, बाबा तू शरण जा. आणि खेचर विसा केला गुरु तेने झाला माझं साक्षात्कार. नामदेवरायानंतर सांगतात, नामामने निक्की सापडली खून, न विसंबे पाय खेचराचे. बघा, खून सापडले त्यांना. आता मी खेचराचे पाय सोडू शकत नाही. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामातून आहे. सकलांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामातून आहे. आणि ते नाम नसेल तर मग आपण काही बोलू शकत नाही. त्यांचा मार अति दुर्घर,
घाई थोर थोर लोलविती. मोठ्या मोठ्या मोठे मोठे तपश्चर्या करणारे लोक आहेत, मोठे मोठे राजे महाराजे आहेत, त्यांना पण त्यांनी त्या काम विषयाने काय केलंय, विषयाने आडवं करून टाकलेलं आहे. एवढे प्रबल आहेत ते. म्हणून वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथून वर काढी, तो सद्गुरू सांगितलाय. तिथून बरोबर आपल्याला वर काढतात सद्गुरू. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथून उडी घालून तारी, तो सद्गुरू. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी आणि देहाविन लोटांगणीत आहे प्रभूशी. बघा, देहाशिवाय आपण त्याला लोटांगण घालायचं त्या सद्गुरूंना. सद्गुरू भवारणीचा तारू, म्हणजे या भवनदीतून आपल्याला पलीकडे नेणार आहे. पण तसा सद्गुरू भेटला पाहिजे आपल्याला, आणि त्याच्याकडे हे ज्ञान असलं पाहिजे. आपणच तरले नाही तर लोकांना आपण कसं काय तारू शकतो. म्हणून तरलेच तरतीला भरोसा आणि नामधारकाचा ठसा. हो, नामधारक असलं पाहिजे. मी भगवंत करी गुरुभक्ती, इतरांचा काय पवाडू. श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, मी भगवंत करी गुरुभक्ती, मी देव असून मी गुरुची भक्ती केली, इतरांचा काय पवाडू, इतरांचा काय सांगू. आणि म्हणून ज्यावेळेला देवाची कृपा होते, स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानु कोटी साधने व्यथा सांगितले. स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानु कोटी साधने ती वृथा, खोटेच सगळे. तुझी कृपा झाली अच्युता, भवव्यथा स्पर्शानं. देवाची कृपा व्हावं लागतो, तेव्हा आपल्याला तसा गुरु मिळतो. आणि तसा गुरु मिळाला तर आपल्याला या भवसागरातून पलीकडे नेतो. बाह्य शत्रूचे दूरदेशी, यथा बहुदिन लागती त्याशी. बाहेरचे शत्रू जे आहेत, आता बघा पूर्वीच्या काही लढाया व्हायच्या, मग ते शत्रू येताना किती दिवस लागायचे माहीत पडायचं त्यांना. आता ह्या देशातली स्वारी आपल्याकडे येईल लढाई करायला, मग त्यांना घोड्यावर चालत जे काय असेल त्याच्यावर यायचे चालत चालत. त्यांना कितीतरी दिवस जायचे, महिनो जायचे राज्यावर आक्रमण करण्यासाठी. बाहेरचे शत्रू काय आहेत, ते दूरदेशी, येता बहुदिन लागती त्याशी. पण मन शत्रू जो तो अंगेशी अहर्निशी जडला असे. मन असा शत्रू आहे, तो आपल्या जवळ सातत्याने अहर्निशी आहे. तो आपला शत्रू आहे आणि तो आपल्या जवळच आहे. मग त्याला कसं जिंकायचं आपण. मनरूपी शत्रूला जिंकण्यासाठी ह्या सगळ्या साधना आहेत. साधना कशासाठी आहेत, मनाला जिंकायचं. म्हणून स्वतः अंतःकरण जिता, सकल कामोपशांता. परमात्मा पर्वता दुरी नाही, परमात्मा लांब नाही आहे. जैसा किडालाचा दोष जाये, मग पंधरे त्याची होय. ज्ञानोबा सांगतात की ना 6व्या अध्यायामध्ये, जैसा किडालाचा दोष जाये, सोन्यामधला हिनकसपणा गेला की सोनं शुद्धच आहे. तसं आपल्या अंतःकरणामध्ये असलेले शत्रू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि अहंकार, हे आपले शत्रू आहेत. हे शत्रूंना आपल्याला जिंकायचं असेल तर हे शत्रू कोणाचं ऐकतात, तर मनाचं ऐकतात. आणि त्या मनालाच आपण रामरूप केलं, मनालाच आपण भजनानंदामध्ये ठेवला. स्वतः अंतःकरण जिता, सकल कामोपशांता. परमात्मा पर्वता दुरी नाही, परमात्मा लांब नाही, परमात्मा तुमच्या आतमध्येच आहे. जैसा किडालाचा दोष जाये, मग पंधर त्याची होय. स्पष्टपणे बरं का, या अनुभवाचे बोल आहेत आणि हे ज्ञानोबरांचे बोल आहेत. ज्ञानोबरांचे बोल आहेत, ते अनुभवाचे बोल आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या अनुभवाचे बोल प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात रुजून घ्या. शास्त्र काय सांगतो ते ऐका. शास्त्रामध्ये जे काय लिहिले ते खरं आहे. म्हणून गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती, या तिन्ही एकवटल्या जेथे बघा, तिन्ही एकवटल्या पाहिजे. आणि त्याला म्हणतात त्रयभक्ती. काय म्हणतात त्याला? त्रयभक्ती. गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. गुरुने सांगितले ते शास्त्रात नसेल तर काय फायदा, मला सांगा. शास्त्रात लिहिले ते तसे अनुभव येत नसेल तर काय फायदा. शास्त्रात लिहिलं आहे आणि गुरुने सांगितले ते खरं आहे आणि मला तसा अनुभव आला, म्हणजे हे तर काय झालं, हे टॅली झाला आपला, गणित टॅली झाला आपला.
गणित टॅली करून घ्या. जर गणित टॅली होत नसेल तुमचा, तर मग आपली भक्ती उपासना आपली वाया चाललेली असं समजायचं. बऱ्याच लोकांकडे बरेच पंथ आहेत. काय लोकांना सांगून ठेवलं आहे सगळ्यांनी. पण शास्त्र वाचा, तुम्ही वाचा. शास्त्रासाठी अनुभव पाहिजे. शास्त्रासाठी तुम्हाला अनुभव पाहिजे, स्वतःला अनुभव पाहिजे, स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं पाहिजे. आणि म्हणून ठाईच बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत अनुभवा. एका जागेवर बसा आणि भगवंताशी एकरूप व्हा. एकदा का तुमच्या हरी आला हाता, मग काय भाई चिंता. तुका म्हणे हरी काही उरून दिरे देवरी, झाला सफल व्यापार. तुकोबाऱ्या सांगतात, मी व्यापार करायला आलो होतो, हरिनामाचा व्यापार करायला आलो होतो, तो माझा झाला सफल. तसं तुमचा आमचा व्यापार पण तोच असला पाहिजे आणि तोच व्यापार सफल करायचा आपल्याला. दुसरा आपला व्यापार जो आहे, करोड रुपये कमवले आपण तरी पण ते जाणार आहेत. लिहिले की नाही, तुझं नव्हे तुझं शरीर, इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बोले, तुझं नव्हे तुझं शरीर. आपलं शरीरच आपलं नाही, तो जाणार एक दिवशी. मग शरीराला चालवणारा जो परमात्मा आहे, तो आपल्या हातात कधी येईल, त्याला प्राप्त करा. तोच आपला परमात्मा आहे. बाह्य शत्रूचे दुर्देशी, येता बहुदिन लागती त्याशी. अनेक दिवस त्यानं यावं लागतील, पण मन शत्रू तो अंगेशी आपल्या जवळच आहे. अहर्निशी जडला सातत्याने आपल्याला चिटकलेला आहे मन. आसनी भोजनी एकांती, जपी अथवा ध्यानस्थिती. मनाची उडे पडे अवचिती, विभांडी सर्वथा वैराकारे. आसनी भोजनी एकांती, जपी अथवा ध्यानस्थिती. आसनावर बसलो तरी आपल्याला मनच त्रास देतो. जेवायला बसलो तरी आपल्याला मनच आपल्या जवळ आहे. एकांतामध्ये गेलो तरी मनच आपल्या जवळ आहे. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन मनची करी. मने प्रतिमा स्थापिली. मनानेच प्रतिमा निर्माण केली आणि मनानेच त्याची पूजा केली प्रतिमेची. मन माऊली सकलांची. मग मनाला काय करायचं आपण, एकाग्र चित्त करा. आसनी भोजनी एकांती, जपी अथवा ध्यानस्थानी. जपायला बसलो, ध्यानाला बसलो, मनाची उडी पडे अवचिती, तरी आपल्याला मनच त्रास देतो. विभांडी सर्वार्थी वैराकारे. आणि मनच आपला कोण आहे, शत्रू आहे. आणि मनच आपला वैरी आहे. मग आता मन आपला शत्रू पण आहे आणि आपला मित्र पण आहे. मग आपण मनाशी मित्रत्व कसं करायचं, तर मित्रत्व कसं करायचं याच्यासाठी शास्त्र आहे आणि याच्यासाठी गुरु आहे. गुरु कशासाठी आहे, मनाला आपला मित्र कसा करायचा, मनाला आपल्या ताब्यात कसं घ्यायचा. आणि म्हणून ते ज्ञानदेव म्हणे, हरिनामाचे शस्त्र. हरिनामाचं शस्त्र आहे, जेणे यमकुलगोत्र वर्जिले. बघा, शस्त्र आहे हरिनाम. आणि तो एकदा तुमच्या हातात आला तर सगळे वैरी तुम्ही मारू शकता. सगळ्या वैरांना आपण काय करतो, हारून आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो. ते शस्त्र आहे आणि ते शस्त्र आपल्याला चालवता आलं पाहिजे. आणि ते शस्त्र चालवण्याची कला जी आहे ती कोणाकडे आहे, श्रीगुरूंकडे आहे. आणि म्हणून त्यांना श्रीगुरू म्हणा. श्रीगुरू कोणाला म्हणायचा, की जो आपल्याला आपल्याच आतमध्ये असलेल्या अंतरात्म्याशी एकरूप करून त्याचं भजन करायला लावेल, त्याला श्रीगुरू म्हणायचं. आणि ती कला संतांकडे आहे. म्हणून संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. हो, संतच देव आहेत. मला सांगा, देवाची ओळख तुम्हाला कोण करून देतो, देव करून देतो का. देवाची ओळख जर देवाने करून दिली असती तर मग नामदेव रायाला पंढरपूरवरून तिकडे जावं लागलं, औंढ्या नागनाथला. कशाला, देवाने सांगितलं, बाबा जा तू, माझं आहे, मी काय सांगतो ते. फजिती झाली त्याची सत्समागमामध्ये. आणि कच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा, असं कच्च्या ठरवलं त्याला समागमामध्ये. शेवटीला भगवंताकडे गेला आणि देवाला सांगितलं, देवा असं असं. देव म्हणता, अरे नाम्या, तुला किती वेळा सांगितलं, तू गुरुला शरण जा. प्रत्यक्ष भगवंत जेवायचा
प्रत्यक्ष भगवंत नाचायचा कीर्तनामध्ये, नामदेव राहायचा. पण अशा नामदेव राहायला भगवंत कुठे भेटला? कोणाकडे भेटला? विसोबा खेचरांकडे. हो, आता ज्यांची आपण जवळ येते बघा 10 तारखेला निवृत्तीनाथांची समाधी सोहळा, बघा ते कुठे गेले? कुठे गेले देव शोधायला? ते त्र्यंबकेश्वरला. हो, गैनी प्रसादे निवृत्ती दातारा आणि ज्ञानदेव सार चोचविले. बघा तिथून ज्ञानोबाऱ्यापर्यंत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खुणा शोधायच्या आहेत. खून जे जाणती जैसे तैसे, हे आपल्याला शोधायच्या खुणा. हे तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही. आपण जो मिळला तिकडे चाललंय. नाही तसं न जमत. तुमची चाणाक्षी बुद्धी असली पाहिजे. आणि एका ठिकाणी समर्थ रामदासांनी लिहिलंय बघा, आता मी तुम्हाला माझ्या पद्धतीचं सांगत नाही. विवेकी विन भाव, तो भावचा अभाव, मूर्खस्य प्रतिमा पूजन, हे श्रुती वचन सांगतात. प्रतिमा मूर्ख लोकांचा देव आहे सांगतात. मग का प्रतिमाची पूजा करायची नाही का? करा, प्रतिमाची पूजा करा. कारण आम्ही पण तिथूनच आलोय. आम्ही पण तिथूनच पुढे आलोय. पण पुढे जायला पाहिजे. ते करता 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 आपण पुढे जा. ती पहिली पायरी आहे. ना तुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावे लागे प्रतिमा. पण तैसे माया योगे महिमा, वर्णी न सद्गुरूंचा. बघा काय लिहिलं. म्हणजे सगळं शास्त्रयुक्त, सगळे शास्त्रामध्ये प्रमाण आहेत. पण आपल्याला शास्त्र शुद्ध ज्ञान आपल्याला यायला पाहिजे. अरे बापरे, वेळ झाली आपली. आसने भोजनी एकांती, जपी अथवा ध्यानस्थिती, मनाची उडी पडे औचिती, विभांडी सर्वता वैराकर. बाह्य शत्रूंची अल्प दुःख, मनाची पीडा विशेख, जन्म मरणांची आवर्त देख, मन आवश्यक भागोगवी. बघा, बाह्य शत्रूंची अल्प दुःख. बाहेरचे शत्रू तुम्हाला थोडे दुःख देतात, पण आतले शत्रू जे आहेत, मन हा तुमचा शत्रू आहे. तो तुम्हाला अनेक जन्मामध्ये काय करेल? अनेक योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यायला लावेल. अनेक योनीमध्ये आपल्याला अडकवेल मन आपला. जर आपल्याला आपल्याच मनाला आपण रामरूप केलं नाही आणि त्या भगवंताचं भरीत भजन आपण केलं नाही, तर तोच मन काय करेल? आपल्याला 84 मध्ये आपल्याला घालेल. आणि म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. मनाला आवरा. मनाला आवरण्याचे एकमेव साधन म्हणजे काय? तर भगवंताचं भजन. आणि ते भजन कसं असलं पाहिजे? तर मोटके गुरुमुखे उदयच दिसे, हृदय स्वयंभूचा असे. बघा, हृदयामध्ये प्रत्यक्ष आहे ते. मोटके गुरुमुखे उदयच दिसे, मन हृदय स्वयंभूचा असे. प्रत्यक्ष फावे लागे आपाई सयासी. आपोआपच प्राप्त, आपोआपच प्रगट होतो. प्रत्यक्ष फावे लागे आपाई सयासी. कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करताना आपोआपच ते आपल्या पिंडामध्ये, आपल्या हृदयामधून आपोआपच नाम चालू होतो. काही करायची गरज लागत नाही. मोटके ज्ञानोबाला सांगतात की ना, मोटके गुरुमुखे उदय जात दिसे, हृदयी स्वयंभूचा असे. हृदयामध्ये प्रत्यक्ष आहे ते नाम. प्रत्यक्ष फावे लागे आपाई सयासी. आपोआपच आपलं भजन चालू होतं. तो भजन, तो ओरिजिनल तुमच्याकडे आहे. कुठे जायची गरज नाही. तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाही. न लागे सायाचं जावे वनांतरा, लिहिलं की नाही? कुठं जायची गरज नाही तुम्हाला. तुमच्या आतच तो परमात्मा बसलेला आहे. तुमच्या आतच ते हरिनाम आहे. फक्त तुम्हाला गुरुकडून त्याची ओळख करून घ्यायची. आणि ओळख झाल्या तुमचं अखंड नामस्मरण चालू होतं. तुम्हाला घ्यायची गरज लागत नाही. ओठ नाले, कंठ नाले, जिव्हा न रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. कबीरदास बोलतो की नाही? मग ते काय खोटं आहे का? कबीरदास म्हणतं तेच खरं आहे. काही करायची गरज नाही. पण ते आपोआप चालतो. काही करायची गरज लागत नाही. आणि त्याच्यासाठी आपण सातत्याने आपले प्रयत्न असले पाहिजे. कारण एकदा का हा नरदेह आपला गेला तर आपल्याला परत मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाकडे हरिनाम असलं पाहिजे. म्हणून नामाविन मुख ते सर्पाचे बिल. जे काय असेल, नाम नसेल आणि आपण या मुखातून जे काय आपण बोलू ते सर्पाचं बिल सांगतात. नाथ महाराज सांगतात. जिव्हा नव्हे काल सर्प सांगतात. जर नाम नसेल आपल्याकडे
तर मग ती जीवन आहे ते काल सरतं. मग आपल्या अंतःकरण शुद्ध कशातून होतो? तर हरिनामातून होतो. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काय टाणाटोना नामस्मरणा वाचून. नामस्मरण करा, नामस्मरणे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर. रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितलंय. अर्धा घडी पण आपण त्या नामाशिवाय राहता कामा नाही. जर आपण रिकामा राहिलो तर लगेच आपल्याला विषय आतमध्ये येतात आणि प्रवेश करतात. कोणताही विषय येणार आणि आपल्याला घेऊन जाणार. म्हणून आता जाता जाता एक शेवटची ओवी सांगतो. नाथ भागवत आपल्याला सांगतो, मन हे गुरुकृपेचे आंदनी दासी, ते सदा भीत असे सद्गुरुशी, ते ठेविता सद्गुरु चरणाशी, देई साधकाशी संतोष. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद भाऊ रामदास भाऊ, नारायण भाऊ, नाना बाबा, पांडुरंग बाबा दिवेकर बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी मी समर्पित करीत आहे.